नुकती संभाजीनगरमध्ये धर्म परिषद झाली होती आणि त्या धर्म परिषदेमध्ये कालीचरण नामक जे आहेत बाबा म्हणता येईल त्यांना किंवा साधू म्हणता येईल, ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी हिंदुत्वावर काहीतरी त्यांचं भाष्य करत असताना अचानक त्यांनी सकल मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी भाष्य केलेलं आहे। त्यांनी सरळ सरळ त्यांना हिंदुत्व तोडणारा राक्षस अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला, म्हटलं अरे चादळला निघाला रे हा। काही नाही, काही जाती भातीचे आरक्षण फारक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस। याच्यावरती सकल मराठा समाजातले सगळेच जे बांधव आहेत ते दुखावले गेलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी बदलापुरात सकल मराठा समाजाचं नेतृत्व करता, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या या भाषावरती? मुळात तुमच्या गोष्टीचं मी खंडन करतो। तो महाराज नाही आहे, तो साधू नाही आहे, तो संधी साधू आहे आणि त्याची अवकात पण नाही आहे की सूर्याच्या तेजा एवढं सध्या महाराष्ट्रामध्ये ज्याचं उत्तुंग नाव आहे, त्याचं कार्य आहे, ते मनोज जरांगे पाटील साहेब आहेत। आणि अशा महान माणसाच्या बाबतीत त्यांना बोलताना थोडीशी लाज तमा बाळगायला पाहिजे होती, कारण की हे जे आहेत ना संधी साधू, हा एक तर मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो, हा अकोला महानगरपालिकेत इलेक्शनला उभा होता। याला जे आपल्या कपड्यावरती नोटेचा शिक्का मारून घेऊन अख्खा महाराष्ट्रात फिरतोय ना, हा संधी साधू कोणातरी राजकीय पक्षाचं पाठबळ असल्याशिवाय असे लोक जे आहेत ना असे विधान करू शकत नाहीत। आणि मला तुमच्या माध्यमातून सगळ्या सकल मराठा समाजाला आव्हान आहे की ज्या राजकीय पक्षांनी असं व्यासपीठ तयार केलं आणि त्या व्यासपीठावरती कालीचरण जो हा माणूस जो आहे, साधू नाही आहे, संधी साधू उपस्थित होता आणि त्यांनी जी गरळ ओकली आहे की हिंदुत्व डिवाइड होते। अरे या मूर्ख लोकांनी मराठा समाजाला हिंदुत्व शिकवायचा अधिकार नाही आहे। अगर नाही होते शिवाजी तो सुन्नत सबकी होती, शिवक्षेत्र वाच म्हणा मूर्खा, तेव्हा तुला कळेल किंवा इतिहास वाच की मराठा समाजांनी किती लढाई केल्या आणि कोणासाठी केल्या। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन तुम्ही फक्त हिंदुत्व करून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विष पेरू नका। मी त्या मुद्द्यावरती येतो की जरांगे पाटीलवरती यांना टीका करायचा अधिकार का कोणी दिला? आणि एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरती जे व्यासपीठ तयार केलं तिथं मनोज जरांगे पाटील साहेबांवरती तुम्ही ओरडता, तुमच्या चेहऱ्यावरती तुमची ओरडात आकस दिसत होता की तुम्हाला मराठा समाजाच्या बाबतीत किती राग आहे, किती भयंकर त्या मनोज जरांगे पाटीलांनी मराठा समाज एकवटला, तो सोबत घेतला। आज मनोज जरांगे पाटील जिथं उभे राहतात ती सभा होते आणि जिथं चालतात ती रॅली होती, ही मराठा समाजाच्या बाबतीत मानलेला एक महान नेता सध्या मनोज जरांगे पाटील आहे। आणि याला कोण अधिकार दिलेत या कालीचरणला? एका राजकीय पक्षाचं त्यांना पाठबळ असल्यामुळं हे असे काही वाक्य बोलू शकतात। आरक्षणावर देखील त्यांनी विशेष हे केलेलं आहे, आरक्षण अशा प्रकारचं त्यांनी उल्लेख केलेला आहे। मी तर म्हणतो फक्त इथं मराठा समाजात चवतळून उठायला नाही पाहिजे। आरक्षण फारक्षण हे जे शब्द आहेत ना, यांना एवढी चीड आहे ना आरक्षणाच्या बाबतीत। आणि तुम्ही बघा, तुम्ही पुन्हा त्याची क्लिप ऐका, त्यामध्ये आरक्षण फारक्षण बोलत आहेत। सर्व जाती ज्या धर्म जे आरक्षणासाठी लढतायत ना, त्यांनी या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे। मी तर म्हणतो मी निषेध करत नाही आहे, त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। त्याचे फोटो बघा, मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, जे काही सध्या बघतात किंवा बघतील की त्यांनी फक्त कालीचरण असं शब्द टाका, त्या फेसबुकवरती ते फोटो बघा। तो महाराज आहे की आधी संधी साधू आहे की तो जिम ट्रेनर आहे? मध्ये महाराज ते वाटतच नाही आहेत। मी पुन्हा तुमच्या सांगतो तुमच्या माध्यमातून की ज्यांनी धर्म परिषदेचं आयोजन जिथं केलं होतं, ज्या राजकीय पक्षानं आयोजन केलं होतं, त्या राजकीय पक्षाच्या पाठीशी सोबतीला मराठा समाज उभा राहणार नाही आहे आणि उभा राहू नये अशी मी कळकळीची विनंती करतो की ज्या राजकीय स्टेजवरून मराठा समाजाला तिथं शिव्या घातलेल्या आहेत, राक्षस म्हटलेले आहेत, पुन्हा तुम्ही विचार करा की अशा राजकीय पक्षाच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम तिथं उभारला होता आणि मराठा समाजावरती त्याने गरळ ओकली होती, अशा माणसाच्या बाजूनं, अशा साधूच्या बाजूनं, अशा पक्षाच्या बाजूनं मराठा समाजाने उभा राहू नये ही माझी तळमळ आणि विनंती आहे।